नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही गेलो भीमथडी जत्रेला. भीमथडी जत्रा ही पुणेकरांचं खास आकर्षण. वर्षभरापासून पुणेकर या जत्रेची भरपूर आतुरतेने वाट बघत असतात. ही जत्रा पुण्यातील ॲग्रिकल्चर ग्राउंडमध्ये आयोजित केलेली आहे आणि इथे अस्सल गावरान पद्धतीचे पदार्थ आणि वस्तू उपलब्ध असतात, ज्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो. सुनंदाताई पवार दरवर्षी या भीमथडी जत्रेचं आयोजन करतात. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योगांना चालना मिळावी म्हणून जत्रा भरवली जाते आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे बचत गट आपापले वेगवेगळे वस्तू घेऊन विक्रीसाठी येत असतात. तिथे सर्व महिलांनी सुनंदाताई पवार यांचं कौतुक केलेले हे होल्डिंग्स लावलेले दिसतात आपल्याला. त्यांच्यामुळे त्यांना हे शक्य झालं आहे. आणि बघा किती वाद्य जब छान वाजत होते ना. मी संध्याकाळची तिथे गेली होती, त्यामुळे प्रचंड गर्दी होती आणि गावरान परीचं दर्शन घडवणारं हे सर्व चित्र होतं तिथे. आणि ते बघा नंदी वगैरे एवढे छान असं ठेवलं होतं, एकदम सुबक कलाकुसर होती. प्रत्येक गोष्टीमध्ये कलाकुसर दिसत. तेव्हा किती छान आहे. पण लोकांची एवढी गर्दी होती ना, तिथे फोटो काढणं किंवा शूट करणं पण शक्य होत होतं. एवढी प्रचंड गर्दी होती संध्याकाळची. आणि सहसा मला वाटतं सकाळचंच थोडीफार गर्दी कमी असते तिथे. आणि हे एक छान आहे बघा, हे मेन एंट्रन्स जवळच असे केलं होतं. प्रत्येक ठिकाणी म्हणजे हे बघा साध्या साध्या गोष्टीतून पण ते कलाकुसर दिसत होती. आणि आम्ही दरवर्षी भीमथडी जत्रेला न चुकता जातो. आणि ह्या वर्षी हे वेगळं दिसलं की त्यांनी भीमथडी असं लिहिलेलं हे दिसलं. तिथे बऱ्यापैकी सेल्फी पॉईंट होता तिथे. आणि ह्या जत्रेमध्ये 2-3 असे सेल्फी पॉईंट नवीन दिसले. पूर्वी आपण गावातून जसं वासुदेव फिरताना बघत असतो, तसं इथे पण वासुदेव फिरत होते. आणि वासुदेव बघू शकता किती छान एकदम त्यांनी हे केलं गेटअप. आणि हे सेल्फी पॉईंट होता इथे पण, म्हणजे असं छान सजवलं होतं. ह्यावेळेला बरेच जण तिथे सेल्फी घेत होते. आणि हा स्टॉल आहे बांबूपासून बनवलेल्या वस्तू. तिथे वेगळ्या बांबूपासून बनवलेल्या वस्तू होत्या. हे कानातले होते, 50 रुपयाचे कानातले होते. हेअर क्लिप होते, पेन स्टँड होता. म्हणजे बांबूपासून एवढ्या वस्तू बनवू शकतात किंवा एवढ्या आकर्षक वस्तू होऊ शकतात, हे पहिल्यांदाच बघायला मिळालं. आणि एवढी सारी गर्दी आहे ना, म्हणजे असं पाय पण आम्हाला टाकून मुश्किल होतं तरी ते. आणि सर्व शूज आहेत, म्हणजे जेंट्स लेडीज सर्व चप्पल होत्या. आणि ह्या चप्पल ज्यूटपासून बनवलेल्या पण होत्या आणि लेदरपासून पण बनवलेल्या होत्या. 600 ते 700 पर्यंत रेंज होती यांची. आणि हे आता थंडीसाठी लागणारे जॅकेट्स होते. लहान मुलांचे 650-700ची रेंज होती आणि मोठ्यांचे 1600पर्यंत अशी रेंज होती. पण छान होते जॅकेट्स हे. आणि हा स्टॉल आहे, इथे आर्ट अँड हँडलूम म्हणजे ते मातीपासून बनवलेल्या वस्तू होत्या. आणि असे सेट पण होते, 3-3.5 हजारापर्यंतचे सेट होते. आणि हे बघा कसे मध्येच वासुदेव असे फिरत होते. मी ह्या स्टॉलवरती थांबलेच, कारण कानातले गळ्यातलं म्हटलं की तिथे आपण थांबल्याशिवाय काही पुढे जात नाही. तर हे ज्यूटचे कानातले आहेत. ही एक माळ आहे आणि हे पण ट्रेंडी लुक करणारी एक गळ्यातलीच माळ आहे. आणि आपण त्या ताईंचं मत जाणून घेऊया, हा स्टॉल कुठला आहे वगैरे. कलेक्शन छान कलेक्शन आहे, म्हणजे सगळं हँडमेडच आहे. हे सगळं हँडमेड आहे आणि कोकोपती मुली बनवतात सगळं. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे मी त्यांना ट्रेनिंग देते. आणि कुठे म्हणजे सातारामध्ये अस्सल कोल्हापुरी चप्पल्स आणि बास्केट्स, वेगवेगळ्या प्रकारचे बास्केट्स इथे होते. आणि चप्पलवरती छोट्या छोट्या साईजपासून इथे अवेलेबल होते. म्हणजे प्रत्येक स्टॉलवरती 5 मिनटं थांबल्याशिवाय कोणीच पुढे जात नव्हतं. या जत्रेला जास्त पसंती ग्राहक देतात. तर लोणचे, पापड, मसाले, चटण्या, कुरडया म्हणजे वाळवणाचे पदार्थ इथे भरपूर छान पद्धतीने मिळतात.
आणि हा बघा इथे ना भरपूर अशा म्हणजे आता थंडीचं हे आहे त्यामुळे तिळाचे लाडू, तिळाची चटणी वगैरे भरपूर होते, आवळा कँडी असे टेस्ट करून मग सर्व पदार्थ घेतात. त्यामुळे ते बरं पडतं की खायला एकदम घेताना आपल्याला क्वालिटी कळते किंवा टेस्ट कळते. त्यामुळे भीमकडीचं हेच वैशिष्ट्य. आणि प्रत्येक महिला बचत गटातून आलेले आहेत, त्यामुळे मी पण सर्वात जास्त खरेदी केली तर पापडाची खरेदी जास्त केले. आणि सर्वच म्हणजे टेस्ट करायला इझिली मिळतं, त्यामुळे ही पुण्यातील सर्वात प्रसिद्ध जत्रा म्हटलं जाईल आपल्याला. या स्टॉलवरती ना सुबक अशा गणपतीच्या मूर्ती होत्या. बघा मी दाखवते केवढ्या छान मूर्ती होत्या बनवलेल्या. म्हणजे भरपूरच असं कलाकुसर जे म्हणतो इथे भरपूर बघायला मिळते आपल्याला. आणि वरचं हे बघा की छत पण छान यावेळेला डेकोरेट केलं होतं. साध्या पेपरपासून बनवलेलं हे सर्व होतं. खरेदी करून बाहेर आल्याच्या नंतर बचत गटाच्या महिलांचे असे छोटे छोटे स्टॉल असतात. तिथे आपल्याला गावरान पद्धतीचं जेवण मिळतं. तांदळाची भाकरी, नॉनव्हेजचे पदार्थ, मोदक, भरताचं वांगं, म्हणजे जे आपण जे शहरात खाऊ शकत नाही किंवा मिळत नाही ते तिथे आपल्याला मिळतं. आणि हे बघा मावशी किती पटापट थालीपीठ बनवत आहेत. आणि तिथेच माझी नजर पडली ती पुन्हा गेल्यानंतर लाकडी वस्तू. आणि हे रवी होता, एवढा छान होता. रवी म्हणजे जॉईंट होता, कुठे त्याला असं हे नव्हतं, सेपरेट नव्हता तो. मग मावशींना विचारले प्राईस, तर 100 रुपये सांगितली. मग शेवटी त्यांना म्हटलं कमी करताय का? नाही, त्या म्हणाल्या हे चांगल्या लाकडापासून बनवलेलं आहे. शेवटी फायनली मी हा रवी घेतलाच. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण तिथून आपण खरेदी करून घेत असतो. सर्व गावरान आहे. इथे खापरावरच्या पुरणपोळीसाठी भरपूर गर्दी होती. जेवढी लाईन दिसते ना तशी गोल लाईन तिथे होती. आणि आम्ही पण थोडा वेळ लाईनमध्ये थांबलो, पण फारच उशीर होत होता. मग शेवटी आम्ही निघालो तिथून. आणि प्रत्येकजण असं डिश घेऊन तिथे खाली बसून जेवत होते बसताना, कारण सर्वकडे अशी स्वच्छता होती. त्यामुळे स्वच्छता असल्यामुळे खाली बसून जेवायला काहीच वाटत नाही तिथे. म्हणजे जत्रेमध्ये गेल्याचा आनंद मिळतो असं जेवताना. आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.